आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आवडे एकदा तुम्ही मेल चेक करा. मी तुम्हाला सगळे टेंडर्स पाठवले आहेत. येस ते चेक करा आणि परत एकदा रिव्हर्ट करा मला सगळं कन्फर्मेशन घेऊन. उद्याच्या मीटिंग मध्ये काहीच इश्यूज नको आहेत प्लीज. या चालेल. ओके ओके पण तुम्ही मला आजच्या आज रात्रीच रिव्हर्ट करा सगळ्या मेल्स. ओके करतो सांग. ओके हा मला मेल पाठवा. पण मला मेल पाठवा. ओके येस लगेच थँक्यू. आय कॉल यू बॅक. या अख्खा दिवस काम काम काम. दूध कधी पिणार मग? काय चाललंय घे गार होईल. थँक्यू सो मच. पी जानू आज दूध जरा रोजपेक्षा जास्तच गोड लागतंय ग. चवीला पण जरा काहीतरी वेगळंच आहे. या वेगळी सवय. या अरे पण मी नेहमी सारखंच केलंय. केसर बदाम पिस्ता. अगं बाई खारीक जरा जास्त झाली की काय? खारीकनी आत्ता आलं माझ्या लक्षात. काय? आज कोणीतरी आपल्या होणाऱ्या सोन्याला भेटून आलंय ना. खूप दिवसांची इच्छा पूर्ण झालीये. खूप मोठी चिंता मिटलीये. तेच सोन्याबद्दलचं सगळं प्रेम या दुधात आलंय. हे अगदी बरोबर बोललास तू. आज माझ्या होणाऱ्या सुनीला भेटून आले ना म्हणून खरंच खूप खुश आहे मी. पण त्यामुळे दुधाची चव बदलली असं नाही वाटत मला. मग कशामुळे बदलली असं वाटतं? आता काय बाबा एका मुलाचं लग्न होणार आहे. आता होणाऱ्या बायकोला भेटून आल्यावर दूधच काय पण पाणी सुद्धा गोड लागेल आता तुम्हाला. अगं बाई किती गोड हसू आलं ग ते. आत्ताच माझ्याशी काय गप्पा मारायचे ते मारून घ्या. एकदा तुझी बायको घरी आली की आमच्याकडे कोण लक्ष देतंय मला ते विसरूनच जाशील. जणू जोक सपाट. पण तुलाही माहितीये की मी तुला कधीच विसरू शकत नाही. यू नो ना माझ्यासाठी माझी फॅमिली किती इम्पॉर्टंट आहे ते. त्यामुळे याबद्दलचं टेन्शन तू कधी घेऊच नकोस. आता कसं सांगू तुला मला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय. देवांच्या आयुष्याचा धोका टळावा म्हणून या मुलीशी देवांचं लग्न लावून दिलं आणि नंतर दुसऱ्या मुलीशी देवांचं लग्न लावलं तर काय झालंय? डोळ्यात पाणी का आलंय तुझ्या? जानू तुला माहितीये ना लग्नानंतर मी नाही जाणार आहे सासरी. ती मुलगी येणार आहे आपल्या घरी. जानू बोल ना काय झालंय? काही नाही रे. आपल्याला हवी तशी मुलगी मिळाली याचं आपल्याला समाधान वाटतंय. पण भैरवी ताईंना हे स्थळ तितकंसं पसंत पडलेलं नाहीये. त्यांचं असं म्हणणं की मुलगी आपल्या तोला मोलाची नाहीये. देवा तुला खरं सांगू का देवा माझ्यासाठी तुझा जीव सगळ्यात महत्वाचा आहे. तुला काही व्हायला नको इतकंच कळतंय मला. जानू तू आधी शांत हो प्लीज. शांत हो. मला काहीच होणार नाहीये. अगं तू असताना काही होऊ शकतं का? यु नो ना तू माझी बॉडी गार्ड असते. देवा तू या मुलीला होकार दिलायस खरा पण ही मुलगी नक्की तुला पसंत आहे ना? नाही म्हणजे ती सुद्धा माझ्यासारखी गरीब कुटुंबातली आहे म्हणून विचारते. जानू असा विचार सुद्धा नाही आलाय माझ्या मनात. आणि तू आईबद्दल म्हणशील तर आय नो तिच्या काही गोष्टींबद्दल खूप स्ट्रॉंग ओपिनियन असतात. आय नो मे बी तिला तसे काही एक्सपिरियन्सेस आले असतील म्हणून ती असा विचार करते. पण जर तू मला विचारशील तर मला नाही फरक पडत जानू या सगळ्या गोष्टींनी. मुलगी श्रीमंत आहे की गरीब आहे मला या गोष्टीने फरक पडत नाही. जानू अगं तूच तर शिकवलंस ना मला की माणसाने
माणसाने पैशापेक्षा मनाची श्रीमंती बघायला हवी. राईट? हो रे, पण गरीब घरातली मुलगी श्रीमंत घरात आली की तिला सुद्धा थोडं अवघड जातच ना. म्हणजे इथलं वातावरण, इथल्या चालीरीती सगळ्यात जड जातात रे. आता माझंच बघ ना, मला तरी कुठे जमलंय अजून ह्या सगळ्याशी जुळवून घेणं. जानकी, हा? तू इकडे आहेस? हो. तरी मी म्हटलंच माय लेकांच्या गप्पा रंगलेल्या असणार. बाबा, हा. तुम्हीच समजावं आता जानूला. काय? ती नको नको ते डोक्यात घेऊन बसली आहे तिच्या. ती म्हणते की ती छोट्या कुटुंबातनं आली आहे म्हणून तिला आपल्या मोठ्या कुटुंबात कोपअप करायला जमत नाहीये. तूच समजाव तिला. मी थकलो आता सांगून सांगून. आणि भैरवीचं म्हणणं तू मनावर नको घेऊस. तुला तिचा स्वभाव माहिती नाहीये का? अहो, माझं जाऊ दे आता. देवा, मला तुला फक्त इतकंच विचारायचंय की तुझी होणारी बायको गरीब घरातली आहे म्हणून तू तिचा तिरस्कार नाही ना करणार? मी तुम्हा दोघांकडनं काय शिकलोय माहितीये? लग्नानंतर नवरा आणि बायको दोघेही इक्वल असतात. ते दोघेही एकमेकांपेक्षा स्वभावाने वेगळे असतील, आवडीनिवडीने वेगळे असतील, पण लग्नानंतर ते दोघेही एक टीम असतात. लग्नामध्ये तिरस्कार सारख्या फिलिंगला तर जागा सुद्धा नसायला हवी. त्या दोघांमध्ये प्रेम, विश्वास आणि रिस्पेक्ट असायला हवा. आता तुमच्या दोघांकडनं या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर मी माझ्या बायकोचा तिरस्कार करणार आहे का जानू? देवा, तुझे विचार ऐकून खरंच खूप बरं वाटलं रे. पण जर तुला कोणी असं सांगितलं की ही मुलगी गरीब आहे, हिला सोडून दे आणि तुझ्या तोलामोलाची एखादी दुसरी मुलगी बघ. लग्न म्हणजे खेळ असतं का ग जानू? आज एकीशी उद्या दुसरीशी नाही ना. लग्न म्हणजे आयुष्यभराची कमिटमेंट असते. यू गाईज नो मी माझ्या कामातली कमिटमेंट कधी मोडत नाही. मग मी माझ्या बायकोशी केलेली कमिटमेंट कशी मोडेन जानू?